मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, आज दिनांक 5 मार्च 2026. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसापासून धुमाकूळ होता, तो शांत झालाय. तर आता पुणे जिल्ह्यातील बारामतीची विधानसभा पोटनिवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. संबंध राज्याच्या नेते मंडळींचं लक्ष चालू आहे, का तर अजितदादांचा दुर्दैव मृत्यू झाला आणि त्यांच्या ठिकाणी विधानसभेची जी जागा रिक्त झाली, त्या रिक्त जागेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्यांच्या धर्मपत्नी सुमित्रा पवार हे लढवणार आहेत आणि सर्व पक्षांनी आपसात लढवण्याची एकंदरीत चर्चा चालू आहे. पण आमच्या सांगोल तालुक्यातील मानदेशी पट्ट्यातील सांगोल तालुका अतिशय दुष्काळग्रस्त भाग आणि ह्या दुष्काळग्रस्त भागातला एक काय आगे ना पिच्छे काय नसताना व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं महाराष्ट्रात एका जातीवादक राजकारण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके. आज त्यांनी बारामतीमध्ये ठेया मांडला आणि त्यांच्या पत्रकार परिषदेचा जसा मोठा पावसाळ्यामध्ये पाऊस वर्षाव व्हावा तसा त्या पत्रकारिता वर्षाव चालू आहे. मित्रांनो, त्यांना बारामतीचा विकास हा अजिबात दिसला नाही आणि त्या विकासाला चालना देण्यासाठी आणि बोलण्याची भाषा कशी, ओबीसीवर अन्याय झाला, अल्पसंख्यावर अन्याय झाला, एसटी एनटीवर अन्याय झाला, मग राहिली कोण? ओपनच राहिली ना, मराठीच राहिली म्हणायचं, आता दुसरं कोण राहिले? मग आज त्या बारामतीचा विकास करण्यासाठी जे बागायत आहे, जिरायत आहे, याच्यावरती बोलतात जास्त. त्यांची मुलाखत आहे आणि मला मोठं विजन आहे तिथं त्यांचा विकास करायचा. आपण करतोय काय? आपण आपल्या भागात नाव लोकांचे प्रश्न सोडवायचे. तिथले नेते तिथं गबरगंड आहे आणि तिथं तुम्ही जाता आणि एका महिलेविरोधात तुम्ही अर्ज भरणार, हे तुम्हाला शोभतं का? शोभतं का? तर लोकशाहीनं मला हा अधिकार दिलाय, आम्ही संविधानावर चालणारी माणसं. मग सांगोल तालुक्यात तुझं काही संविधान चालत नाही. सांगोल तालुक्याला काय दुष्काळग्रस्त भाग आहे, इथल्या लोकांचे व्यथा जाणून घेतले पाहिजे. त्या एक्सपोर्ट डाळिंब जाते की दुबईला, बाहेरच्या देशामध्ये चांगला पैसा कसा येईल हे जी स्वप्न बाळगली पाहिजे. ती जाताय तिकडं अर्ज भरताय. सांगोल तालुक्यात आमदारकीचा अर्ज भरा सोडून तुम्ही बारामतीला चालला, ही कुठे नियत आहे तुमची? काय तर लोचे आहे तुम्हाला, कोण आहे तर तुमच्या पाठीमाग आहे ते तुम्हाला बॅकिंग करते आणि त्या बॅकिंग केल्यामुळे तुम्ही होताय चार्जिंग आणि चार्जिंग झाल्यामुळं बॅटरी उतरस तर तुम्ही बोलतच राहताय, बाकी कायच नाही. मी असं करेन, मी ती करेन, आमच्या लोकांवर अन्याय झाला, ओबीसीवर अन्याय आला, मराठ्यांनी ओबीसीचा कोटा रद्द केला, सातारमध्ये केला, संभाजीनगर मध्ये केला, दौंड मध्ये केला. अरे तू हायच कशासाठी? तुम्ही का पेटवायचं काम करतोय, बाकी काय? समाजात सलोखा राखण्यासाठी काय आहे का? त्या बारामतीवाल्यांनी सलोखा ठेवण्याचं काम केलंय. असं का तुझ्यानं पायाला बिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरली नाहीत दिंडोरा पिटत ओबीसी 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 करत? अहो काय, तुम्हाला मागच्या 15 दिवसापूर्वी तुमच्या फेसबुक पेजवर एक रेकॉर्डिंग तुमचं आणि बारामतीतल्या एका गरीब अजितदादा प्रेमी व्यक्तीची तुम्ही रेकॉर्डिंग व्हायरल केली. तो माळी समाजाचा व्यक्ती आहे आणि सांगतो दादाच्या विरोधात बोलायचं नाही, त्याची तुम्ही फिरकी घेता का? तो ओबीसी नव्हता का? तो ओबीसीच आहे ना, माळी समाज म्हणजे ओबीसी आहे आणि तुम्ही त्याची फिरकी घेता. ते भावनेच्या भरात बोलत होता आणि तुम्ही हुशार प्राध्यापक एका सर्वसामान्य मतदाराची फिरकी घेता आणि ते बी ओबीसी मधल्या माणसांची. अहो काय सर, हे बरोबर नाही तुमचं हे वागणं. जरा आपल्या तालुक्याकडे या, जरा बघा पाऊस कुठं पडलाय, कुठं नाही झाला, काय होते, इथले लोक काय करतील, या तालुक्याकडे लक्ष द्या की ना. आम्हाला जरा बरं आहे की. अहो तुम्हाला अजून एक सल्ला सांगायचा, तुम्ही बारामतीची निवडणूक का लढता? आता येणाऱ्या 2029च्या निवडणुका लांब आहेत, तुम्ही असे पोरके व्हायला लागलाय. तुम्हाला राज्यसभेवर ओबीसीचा चेहरा म्हणून जायचं होता, तुम्हाला कोणी गेलं सुद्धा नाही. जे ओबीसीचा चेहरा म्हणून स्वप्न बाळगता राज्यसभेचा खासदार व्हायचा, पवार साहेबांना मानलं पाहिजे.
माढा मतदारसंघातून तुमची उमेदवारी जाहीर केली आणि थांबवली, यात आम्ही धन्य मानलं पवार साहेबांना. असली जहालवादी माणसं जर ठेवली, माढा मतदारसंघ जगाच्या पाठीवर तुम्ही हलवून सोडचाल की. देशामध्ये त्याचा संपर्क येऊ देणार नाही, इतकं तुम्ही डेंजर माणूस आहे. तुम्हाला 5,000 मतावर समाधान मानायला लागलं, इथून पुढे ते 5,000 बी पडायचे नाही. सुमित्राताईच्या विरोधात तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे, या डिपॉझिट जमा होईल, 100% तुमचं डिपॉझिट जमा आहे. निक पिनी लावले. जरा विचार करा, आपण एका राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या विरोधात अर्ज भरतोय, म्हणजे काय हसण्यासारखंच आहे. आमच्या सांगोल तालुक्यात जरा वेगळ्याच पद्धतीचं आहे. हाके सर, तुमच्याबद्दल आम्हाला लय मोठा अभिमान आहे. तुम्ही काय करा, भाजपचं सरकार आहे, भाजपच्या कनेक्ट मध्ये राहा. राष्ट्रपतीची निवडणूक आता येणार आहे आणि या राष्ट्रपती निवडणुकीला दलित बी झालाय, आदिवासी बी झाला, आता ओबीसीला चान्स मिळेल आणि त्या ओबीसी मधून तुम्ही सांगोलचं प्रतिनिधित्व करा, पुऱ्या भारत देशाचं तुम्ही राष्ट्रपती पद भुजवावा, हीच आमची अपेक्षा. काय मोठं तालुक्याला पद मिळलं आणि तुमच्या मला मध्ये आम्हाला राष्ट्रपती उमेदवारी पद तुम्हाला मिळेल ही, आणि तुमच्या ते चाणक्य आहे. पाकिस्तान ही पाक धोंड काढणार, भारताला विलीन करून टाकचाल पाकिस्तानला. आम्हाला करायचं पाकिस्तान, पण तुमच्या नेतृत्वामुळे त्यांना विलीन होईल भारत. जरा हाके सर, जरा आपण कुठेतरी विचार करा, काय बोलतो काय नाही बोलत. मी हे केलं, मी ते केलं, ओबीसी. तुमच्या तर दम असेल तर सांगा ना, बारामतीतल्या मराठा समाजाने मत कोणाला देस? तुम्हाला ते चालेल का? तुम्हाला मत मागायचा अधिकार आहे का मराठ्यांना तिथल्या? कसं मागणार तुम्ही? काल अंजनगाव मध्ये निका धोडगोस घातला, काय नसताना तिथल्या स्थानिक लोकांनी तो प्रश्न मिटवला होता. निव्वळ लक्ष्मण हाकेने ती जोत पेटवली, लाकडं घालून जाळ शेकत बसलेला माणूस, आणि आज ती तीर झाले नाही, तो बारामतीला गेला ढवळा ढवळ कर. हे थांबलं पाहिजे सर. आपण प्राध्यापक आहे, किती तुमची समाजाबद्दल जिज्ञासा आहे, ओबीसी चेहऱ्याबद्दल जिज्ञासा आहे, आम्हाला माहिती आहे. हे कुठं तर थांबवा, चांगले विचार आणा. संविधानाची भाषा तुम्ही करता, त्या संविधानाला तुमची भाषा अभिप्रेत आहे का? काय कुठली भाषा? ह्याला असं करू, त्याला तसं करू. अहो, ती बारामती आहे. बारामती म्हणजे काय? ती रस्ते, लाईट सुविधा, गार्डन, पाण्याची सुविधा. अहो, तिथला कॅनल स्वित्झर्लंडला सुद्धा नसेल एवढा कॅनलचा त्यांनी विकास केलाय. सकाळी व्यायामला जावायची शिवसृष्टी, तुम्ही तिथे बी जाचाल, शिवसृष्टीला विरोध करताल. हे आमच्या बंधूंची, आमच्या पूर्वजकांची जमीन आहे म्हणून तिथे विरोध करायला बसलेला तुम्ही. ती जरा आदर्श घ्या. आणि तिथली काय नवनवीन टेक्नॉलॉजी असेल, एमआयडीसी एखादा कारखाना सांगोल तालुक्याला उभा करता येतोय का, ह्याचा प्रयत्न करा ना. तिथं जाता, काही हजारो कोटीची गुंतवणूक झालेली त्या बारामती शहरामध्ये. आणि तुमचा सांगोल तालुक्यात काय आहे? काय आहे तुमची सांगोल तालुक्यात? तुम्ही काय केलंय का? अरे जायचं बारामतीला, उघड लोकांच्या चर्चेत राहायचं. लोक बारामतीचा विकास करायला खंबीर आहेत, पवार घराणं खंबीर आहे. तुमची काही सुद्धा गरज नाही. तुम्ही जागेला थांबा आणि आपल्या मानदेश भागातला जे सांगोल तालुका आहे, दुष्काळग्रस्त भागात, अगदी समुद्रातलं पाईपलाईन करा ना. असलं काय ते विजन ठेवा आणि पहिले तुमच्या गावाला भिजवा. समुद्राचं खारं पाणी असतं, चांगला विकास होईल. तुम्ही आहे तसा पराक्रमी माणूस, पाईपलाईन बी आणू शकतो. कारण काय लय लांब नाही, मुंबई पासून हे रत्नागिरीच्या पाड्याला तर निघाल, रत्नागिरी चिटकून तर समुद्र आहे, तिथून तुम्ही पाईपलाईन आणू शकता. असं व्यक्तिमत्व तुम्ही आहे. जरा कुठेतरी थोडा विचार करा. आणि ती उमेदवारी, राष्ट्रीय पक्ष तुम्हाला उमेदवारी अर्ज देते, कशी देते ती बघू, त्याला बी आम्ही काय तर पर्याय करू. हे थांबवा आणि या माघारी. बारामतीत नक, तिथं नाही तुमचं लिगावं लागणार. तुम्हाला ताणून लावतील इकडं, परत सांगोलकडे यायला लागेल. सांगोलकडे येताना हसत यायचं. आताच असेल तर हसत यायला लागेल, पडल्यानंतर लय बेकार तोंड बिन असं 2 दिवस काय नाही खाल्ल्यागत होतंय. या इकडं माघारी. हाके सर, ऐका आमची तालुका वाशी म्हणून तुम्हाला विनंती, तुम्ही कसले परिस्थितीत नका तिथं अर्ज भरू, माघारी या. लोकशाहीनं अधिकार दिलाय, संविधानानं अधिकार दिलाय, हे बी मान्य. पण कसं आहे, आपल्या ताकदीच्या बाहेरच्या
बोजा उचलणं जरा चुकीच आहे. तालुक्याची बी आपली काय तर ठेवा, या माघारी. आमची विनंती आहे की सर मान द्या. सर्वांना जय जिजाऊ मित्रांनो.